लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। कांद्याचे दर कोसळल्याने चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आता 4थ्या दिवसात पोहोचले। अन्नत्यागामुळे 3 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली असून प्रशासनाने दखल न घेतल्यास मुंबई आग्रा महामार्ग रोखण्याचा आणि आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी 4थ्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले। कडाक्याच्या उन्हात अन्न पाण्याशिवाय बसल्याने 3 आंदोलक शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे। मात्र जोपर्यंत ठोस हमीभाव मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत। आंदोलकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। शेतकरी आत्मदहनाचा इशारा देत असतानाही प्रशासन अद्याप सुस्त असल्याने चांदवड तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।